जालन्याच्या अंतरवली सराटीत शनिवारच्या रात्री भाजपचे एक मोठे नेते मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचले। रात्री 1.5-2 तास या दोघांमध्ये चर्चा झाली। जरांगेंना भेटलेले ते नेते होते नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण। अंतरवलीत चव्हाण आणि जरांगेंमध्ये नक्की काय चर्चा झाली? अशोक चव्हाणांनी एवढ्या रात्री जरांगेंची भेट का घेतली? पाहूया। रात्री 11:30ची वेळ। काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण मनोज जरांगेंच्या भेटीला आले, तेही एवढ्या रात्री। त्यामुळे लगेचच गर्दी जमली। मनोज जरांगेंचं आंदोलन जिथे सुरू आहे तिथेच चव्हाण आणि जरांगे यांची भेट झाली आणि त्यानंतर शेजारच्याच एका घरात दोघेही चर्चेसाठी बसले। अशोक चव्हाण आणि जरांगेंमध्ये 11:30 वाजता सुरू झालेली ही चर्चा तब्बल 2 तास चालली। या चर्चेदरम्यान मनोज जरांगेंनी आपल्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांचा मुद्दा चव्हाणांसमोर मांडला। त्याचबरोबर सगळे सोयरेच्या अंमलबजावणीवरून सरकारनं फसवणूक केल्याचं जरांगेंनी चव्हाणांना सांगितलं। आता अशोक चव्हाण इतक्या रात्री जरांगेंना का भेटले असा प्रश्न अनेकांना पडला। यावर अशोक चव्हाण असं म्हणालेत की ते जालन्यातून नांदेडला निघत होते, तेव्हा मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करावी, त्यांची चौकशी करावी यासाठी ते अंतरवलीत आले आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि मग रात्री ते नांदेडला निघाले। दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयावर जरांगे पाटील समाधानी नाही। ओबीसीतून आरक्षण, सगळे सोयरेची अंमलबजावणी यावरून त्यांचं आंदोलन सुरूच आहे। त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी जरांगेंची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरते आहे।